अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी गायरानधारकांनी गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। मात्र गेल्या 4 दिवसापासून या आंदोलनानं उग्र असं रूप धारण केलेलं आहे। कारण या ठिकाणच्या जमिनी प्रत्यक्षात ताब्यात घेण्याचं या ठिकाणी कंपनीच्या वतीनं काम सुरू आहे आणि हे काम कुठेतरी थांबलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणच्या गायरानधारकांनी घेतलेली आहे। परंतु प्रशासन त्या ठिकाणी या गायरानधारकांना विरोध करत आहे आणि त्यांचं आंदोलन या ठिकाणी मोडून टाकण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे। दररोज वेगवेगळ्या समाजसेवी संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, हे सर्व या ठिकाणी आंदोलनाला भेटी देत आहेत आणि तात्काळ हे काम कंपनीच्या वतीनं जे सुरू आहे ते बंद करावं अशी मागणी या ठिकाणी सुरू आहे। आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जे काही प्रांताचे पदाधिकारी आहेत, राज्याचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी आज प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणी आंदोलनकर्त्यांची भेट घेतलेली आहे आणि जे प्रशासकीय पातळीवर असेल किंवा या ठिकाणी संघटनेच्या पातळीवर असेल, हे काम कशा पद्धतीनं बंद होईल आणि यावरची कायदेशीर कार्यवाही कशा पद्धतीची असेल या संदर्भात विचारविनिमय करून तात्काळ याचा निर्णय जाहीर करणार असल्याचं या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर केलेलं आहे। आणि या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना हा दिलासा दिलेला आहे की या आंदोलनामध्ये स्वतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आंदोलनकर्त्यासोबत राहील आणि हे आंदोलन सातत्यानं सुरू ठेवून जोपर्यंत कंपनी किंवा या राज्य सरकार हे काम बंद करत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील असा आशावाद या ठिकाणी त्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। सर, काय सांगाल, आज गायरानधारकांची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली, पुढील काय दिशा असणार आहे? जवळगाव तालुका अंबाजोगाई येथे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहोत। हे जे गायरान जे 32 एकर गायरान आहे, यापैकी सांगितलं जातं की 16 एकर गायरान हे एका कंपनीला दिलेलं आहे। हे तर खरं तर बेकायदेशीर आहे, कारण या ठिकाणी 40 वर्षापासून या ठिकाणची ही जे दलित मंडळी आहे ती शेत या ठिकाणी कसते आहे, याची सरकारी दप्तरी नोंद आहे। यासाठी जेलमध्ये सुद्धा लोक गेलेले आहेत, त्याचीही नोंद आहे। असं असताना कलेक्टर साहेबांनी असा आदेश करणं आणि तोही चतुर्सीमा न दाखवता आदेश करणं तर हे एकदम बेकायदेशीर आहे। तर याला आम्ही मोठं आंदोलन यासाठी उभं करू, दलित जनतेचे हक्क डावलण्यात येतं यातून, आणि याला कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज करू आम्ही। यासाठी आम्ही लगेच ही बाब आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालून आणि या मराठवाड्यामध्ये आणि एकूण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या लोकांचं आंदोलन या प्रश्नावर जो अन्याय आहे हा दूर करण्याच्या दृष्टीनं आमची प्रशासनालाही विनंती आहे की तातडीनं आपण हा अन्याय बंद करावा, नाहीतर आम्ही हे आंदोलन आम्हाला उभं करावं लागणार आहे आणि प्रसंगी न्यायालयात सुद्धा आम्हाला या आदेशाला चॅलेंज करावं लागणार आहे। ही आमची आता सध्याची भूमिका आहे आणि आता SP साहेब आलेले आहेत अंबाजोगाईमध्ये, आम्ही त्यांना आता जाऊन भेटणार आहोत। सर, दुसरा प्रश्न असा आहे याला जोडून की सरकारनं जे आहे म्हणजे तत्कालीन सरकारनं जे दलित समाजाला गायरान दिलेले आहेत की त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून, मग आज हे दुसरं सरकार त्यांच्याकडनं काढून घेत आहे, हे कुठं कायद्याला अनुसरून आहे? बिलकुल कायद्याला अनुसरून आहे। आज कायदा असा आहे की 12 वर्षापासून जर कुणी त्या जमिनीवर कसत असेल किंवा ज्या घरामध्ये राहत असेल तर खाजगी जमीन जरी असेल, त्याला 12 वर्ष कुणी ॲडजस्टिंग घेतलं नसेल तर ती जमीन त्याची होऊ शकते। असं असताना सरकारी जमिनीचा प्रश्नच नाही, गायरान जमीन 100%। आणि या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्रामपंचायत ही जमीन या शेतकऱ्यांची काढून घेण्याच्या विरोधामध्ये आहे आणि आज ग्रामपंचायतीचा जर ठराव असेल तर तो ठराव केंद्र सरकारसुद्धा डावलू शकत नाही। तर हे एकदम बेकायदेशीरपणे बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणचं जिल्हा प्रशासन करत आहे, याचा आम्ही जाहीर असा निषेध या ठिकाणी करत आहोत। राज्य सरकारच्या वतीनं सातत्यानं आता एक नवीन त्यांनी अध्यादेश काढलेला आहे की जेवढ्या राज्यभरातल्या सरकारी शासकीय जमिनी आहेत त्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या जे काही कार्यालय असतील किंवा त्या ठिकाणी जे काही त्यांच्या हे जे विकासाचे प्रकल्प असतील ते मार्गी लावायचे आहेत, मग हे कितपत अनुसरून आहेत त्याच्यासाठी? हे अत्यंत चुकीचं आहे। ज्या जमिनी रिकाम्या आहेत, जिथं कुणी नाही आहे, अशा जमिनी भरपूर महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या जमिनी तुम्ही पॉईंट आउट करून द्या। पण या ठिकाणी बड्या उद्योगांना जमिनी देऊन यांना जमिनी देऊन तुम्ही गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करतात, ही चुकीची भूमिका आहे आणि यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा राज्यभर लढा देत आहे आणि भविष्यात सुद्धा देईल।